सोलापुरात सायबर कॅफे चालवणाऱ्या मुलांनी शेकडो लोकांना कोट्यावधींचा गंडा घातला. ह्या गोष्टी आपण ऐकतच असतो, परंतु आत्ता शेगावचा साई कवडे या 22 वर्षाच्या ट्रेडरनं आपण स्वतः झेरोदाचा मेंबर आहे, एंजल ब्रोकरचा ऑथराइज मेंबर आहे असं सांगून लोकांना कोट्यावधींचा गंडा घातलेला आहे. हा व्यक्ती इलिगल ट्रेडिंग करून कोट्यावधी रुपये कमवत आहे. 2-4 मॉनिटर भिंतीला लावायचे आणि त्यानंतर आम्ही तुमचे पैसे डबल करून देतो किंवा दर महिन्याला तुम्हाला 10% प्रॉफिट करून देतो असं सांगून लोकांना या जाळ्यामध्ये अडकवायचं. आणि एक दोघांना फायदा झालेला पाहून तुमच्या आमच्यासारखे जे सामान्य लोक आहेत त्यांच्या जीवनाची आहे नाही ती पुंजी शेअर मार्केटमध्ये त्या लोकांच्या भरोशावर लावते आणि नवीन ही लोक आपल्याला पैसाही देतात, परंतु त्यानंतर मॉनिटर सकट ही टोळी पसार झालेली असते. आता तुम्ही बघा ना, 2008 मध्ये 4 कोटी डीमेट अकाउंट हे भारतामध्ये होते. आज 2024 मध्ये जवळजवळ 15-16 कोटी डीमेट अकाउंट्स आपले आहेत. म्हणजे ही गोष्ट आपल्या अर्थव्यवस्थेसाठी खूप चांगली आहे. आपली अर्थव्यवस्था स्ट्रॉंग होत आहे हे त्याचं चिन्ह या गोष्टींचं आहे. परंतु ज्यावेळेस आपल्याला अशा काही टोळ्या येतात किंवा अशा काही थ्रू आपण मार्केटमध्ये पैसे लावतो त्यावेळेस आपल्याला हेवी लॉसला सामोरे जावं लागतं आणि ह्या टोळ्या राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये पसरलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीनं कोट्यावधी बनण्याच्या नादात कित्येक लोक हे रस्त्यावर आलेले आहेत. तर आज आपण असंच शेअर मार्केट चालतं कसं आणि शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट होतो कसा आणि लॉस होतो कसा आणि या नकली टोळ्या शेअर मार्केटला कसं म्हणजे या नकली टोळ्या शेअर मार्केटचं नावाखाली कसं लोकांना गंडवत आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा. लाईक केल्याने दुसरं काही होत नाही, फक्त यूट्यूबच्या अल्गोरिदमला या सूचना जातात की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचवा. आता शेअर मार्केट म्हणजे काय की एखादा स्टॉक घेणं आणि विकणं हे बेसिक आपल्याला माहिती असतं, परंतु आत्ता शेअर मार्केट हे फक्त तेवढ्यापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही आहे. प्रत्येक शेअर मार्केटमध्ये म्हणजे शेअर मार्केट हे एक बोर्ड चालवत असतं. प्रत्येक देशाचं आपलं स्टॉक एक्सचेंज असतं. जसं की आपल्या भारताचं सेबी म्हणजे काय, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. आता सेबी अंतर्गत 2 एक्सचेंजेस आहेत, NSE आणि BSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज, जिथे आपण कोणीही स्टॉक खरेदी करू शकतं, विकू शकतं, तुम्ही मी सगळेच तिथे. आता समजा 2 कंपन्या असतील, एक आहे सेबी रजिस्टर आणि एक सेबी रजिस्टर नाही आहे, तर आपण फक्त ज्या कंपन्या सेबी रजिस्टर आहे त्याच कंपन्या खरेदी करू शकतो. पण मग जी सेबी रजिस्टर कंपनी नाही तिच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो का, तर नाही. आता जर समजा एखाद्या सेबी म्हणजे एखादी कंपनी जी सेबीमध्ये रजिस्टर नाही तिने जर ठरवलं की आपल्याला नवीन प्लांट टाकायचा आहे, आता नवीन प्लांट टाकायचा म्हणल्यावर भरपूर असा पैसा त्या कंपनीला लागतो. मग हा पैसा उभारायचा कुठून यासाठी ती सेबीकडे म्हणजे IPOसाठी अर्ज करते. IPO म्हणजे काय, इनिशियल पब्लिक ऑफरिंग असा त्याचा लॉंग फॉर्म होतो. मग सेबीच्या ज्या काही अटी असतात, पात्रतेसाठी म्हणजे ज्या काही पात्र होण्यासाठी अटी असतात त्या जर पूर्ण होत असतील तर तो IPO बाजारामध्ये येतो. पण बाजारामध्ये IPO येण्याच्या अगोदरसुद्धा त्यांना म्हणजे त्याचं काही तर व्हॅल्युएशन ठरतं त्या कंपनीचं. ते व्हॅल्युएशन काही बँका करत असतात आणि त्या बँकांनी ठरवून दिलेल्या किमतीमध्ये आपल्याला तो IPO मिळतो. त्याला काय म्हणतात, प्रायमरी मार्केट. आणि ज्यावेळेस आपल्यासारखे लोक तो IPO म्हणजे स्टॉक घेतात आणि त्याला म्हटलं जातं सेकंडरी मार्केट. तर अशा पद्धतीने थोडक्यात शेअर मार्केटचा कारभार हा चालत असतो. आता प्रत्येक स्टॉकची किंमत ही त्याच्या डिमांड आणि सप्लाय ह्या बेसिक समीकरणावर अवलंबून असते. एखाद्या स्टॉकची किंमत वाढत असते, म्हणजेच समजा तुम्ही मार्केटमध्ये एखादी वस्तू खरेदी करायला गेले आणि त्याचे तिथं 2 किंवा 3 स्टॉल असतील, थोडक्यात 3 स्टॉल आहे आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी जी गोष्ट घ्यायची आहे त्याची डिमांड ही जास्त आहे आणि सप्लाय हा कमी आहे, तर त्या ठिकाणी त्यासाठी आपण बोली लावतो. त्यालाच मार्केटच्या भाषेत बिड म्हणतात, बिडिंग करणे असे म्हणतात. तर मग सप्लाय कमी असेल आणि डिमांड जास्त असेल तर निश्चितच आपण एकापेक्षा चढ भावाने आपण तिथं डिमांड करत असतो.
त्यामुळे अशा वेळेस त्या शेअरची किंमत ही वाढत जाते. परंतु ज्यावेळेस तिथं 10 दुकानं असतील आणि सप्लाय हा खूप जास्त असेल आणि डिमांड कमी असेल, त्यावेळेस त्या स्टॉकची किंमत ही आपोआप कमी होत जाते. आता ज्या काही सेबी रजिस्टर कंपन्या आहेत तर त्या स्वतः ठरवतात की आपल्या म्हणजे तो मालक स्वतः ठरवतो की आपल्या किती % 100पैकी किती % शेअर हे आपल्याला विकायचे आहेत. आता काही शेअर्स असे आहेत की त्याच्यामध्ये 97-95% शेअर होल्डिंग ही विकलेली आहे आणि स्वतः मालकाकडे फक्त 3 ते 4% शेअर्स उरलेले आहेत. आता थोडक्यात त्याची सगळी समरी मी तुम्हाला सांगते. बघायला गेलं तर सेबी हा मेन बॉस आहे, त्याच्या अंडर NSE आणि BSE आहे. त्यानंतर सेबीकडे कंपन्या रजिस्टर करतात आणि शेअर्स विकायला चालू करतात. त्यानंतर तुमच्या आमच्यासारखे इंडिव्हिज्युअल्स किंवा काही फर्म जे असतात, फोरम जे असतात, ते हे स्टॉक घेतात आणि त्यांना पाहिजे तेव्हा हे स्टॉक विकतात. आता ही जी काही प्रोसेस आहे ती त्या स्टॉकच्या ॲक्च्युअल किमतीवर होत असते. म्हणजे तुम्हाला जर टाटा कम्युनिकेशन हा स्टॉक घ्यायचा असेल तर त्याची जी काही XYZ लाईव्ह मार्केटमध्ये किंमत आहे त्या किमतीवर आपण तो स्टॉक एकतर घेतो किंवा विकतो. म्हणजे ही जी काही गोष्ट आपण करतो ती त्या स्टॉकच्या ॲक्च्युअल प्राईजवर करतो. आता ही जी काही प्रोसेस होते ती कॅश मार्केटमध्ये होते. तर 1975 पासून भारतामध्ये कॅश मार्केट हेच चालू होतं. परंतु 2000 सेबीनं नवीन आविष्कार उत्पन्न केला, त्याला म्हणतात डेरिव्हेटिव्ज. आणि ह्या डेरिव्हेटिव्जचे सुद्धा 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आहे ऑप्शनल ट्रेडिंग आणि फ्युचर ट्रेडिंग. आता ऑप्शनल ट्रेडिंगमध्ये सुद्धा कॉल आणि पुट असे 2 प्रकार आहेत. तर ऑप्शनल ट्रेडिंग म्हणजे काय की समजा एखादी कंपनी आहे आणि ती प्रॉफिटमध्ये चाललेली आहे आणि तुम्हाला वाटतंय की ही कंपनी पुढच्या महिन्यामध्ये किंवा येत्या 8-10 दिवसांमध्ये समजा ती कंपनीची किंमत ₹100 आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की ती 200पर्यंत जाऊ शकते. तर तुम्ही तिथं कॉल घेता त्याचा आणि मग ती जर 200पर्यंत गेली तर तुम्हाला प्रॉफिट होत जातो. आणि तुम्हाला जर वाटलं की हिची बॅलन्स शीट चांगली नाही आहे, हा स्टॉक जाणार नाही वरती, तो खालीच पडणार, तर तुम्ही पुट ऑप्शन घेता आणि मग तुम्हाला त्यामध्ये पैसे किंवा प्रॉफिट मिळत जातं जर तो स्टॉक खाली पडला तर. आता सेबीने हा खटारोप कशासाठी केला असेल तर आता समजा तुमच्या आमच्यासारखे काही ट्रेडर्स आहे आणि त्यांना समजा टाटा कम्युनिकेशन हा स्टॉक घ्यायचा आहे आणि तो स्टॉक कितीला ₹200 आहे. तर तुम्ही बल्क क्वांटिटीमध्ये आणि तुम्हाला तर माहितीच आहे हा स्टॉक वाढणार आहे, तर तुम्ही तुमच्याकडे जेवढा कॅश आहे तितक्याचाच तो घेऊ शकता. परंतु ऑप्शनल ट्रेडिंगमध्ये काय होतं की तुम्ही करार केला जातो एक प्रकारचा की इतका स्टॉक मी हा घेत आहे आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला कमी पैसे मोजावे लागतात आणि जास्त फायदा होत असतो. आता ऑप्शन आणि फ्युचरमध्ये काय फरक आहे तो मी थोडा तुम्हाला सांगते. आता ऑप्शनमध्ये कसं असतं की आपण शेअर खरेदी किंवा विक्रीसाठी कॉल किंवा पुटसाठी करार करत असतो आणि त्या करारामध्ये आपण एक किंमत ठरवत असतो आणि जर समजा तो शेअर तुमच्या अपेक्षेच्या किमतीपेक्षा कमी असेल आणि तुम्ही जर आता ठरवलं की मला हा शेअर घ्यायचा नाही आहे तर तुम्ही तो घेऊ शकत नाही. परंतु तुम्ही जो काही प्रीमियम भरलेला असतो तो तुमचा बुडला जातो. परंतु फ्युचरमध्ये असं नसतं. फ्युचरमध्ये कसं असतं की तुम्ही समजा जो काही करार केला तर त्यानंतर तुम्हाला तो कॉल किंवा पुट हा खरेदी करावाच लागतो. तर हा याच्यामध्ये फरक आहे. आता डेरिव्हेटिव्जमध्ये सुद्धा टाईम लिमिट असते. ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ज सेबीने इंट्रोड्यूस केलं होतं तेव्हा 3 महिन्यांचं टाईम लिमिट सेबीने आणलं होतं. दिस मंथ, नेक्स्ट मंथ आणि फार मंथ, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या टाईम लिमिटमध्ये तो डेरिव्हेटिव्ह घ्यायचा किंवा विकायचं हे होतं. आता सेबीनं वीकली म्हणजे मंथली एक्सपायरीसुद्धा आणलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वीकली एक्सपायरीसुद्धा घेऊ शकता, मंथलीसुद्धा घेऊ शकता, 2 आठवड्यांची घेऊ शकता, 3 आठवड्यांची घेऊ शकता आणि त्या टाईम फ्रेममध्ये तुम्हाला तो कॉल किंवा ऑप्शन हा घ्यावाही लागतो आणि विकावाही लागतो. आता जी काही माहिती सांगितली त्याच्यावरून तुम्हाला एक बेसिक स्टॉक मार्केट कसं चालतं याची आयडिया तर आलीच असेल. परंतु व्हिडिओच्या सुरुवातीला मी जसं सांगितलं होतं की स्टॉक मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला आणि काही लोक रोडवर आले. तर हे कसं होतं तर 2008 डेरिव्हेटिव्जमध्ये खेळणारे जी काही लोक होते ते फक्त 4 लाख होते. परंतु आत्ता सध्या जवळजवळ 45 लोक हे डेरिव्हेटिव्जमध्ये आहे, जे एक प्रकारचं गॅमलिंग आहे, ज्यालाच मराठीत आपण जुगार म्हणतो. कसं होतं बघा, आता डेरिव्हेटिव्जमध्ये आपल्याला भरपूर पैसा हा कमी वेळामध्ये भेटत असतो
आणि याच्यासाठी वेगवेगळे असे खूप सारे फर्म असतात किंवा खूप सारे क्लासेस असतात आणि खूप सारे ग्रुप असतात की जे तुम्हाला सांगत असतात की हा स्टॉक वाढणार आहे, तुम्ही याचा कॉल ऑप्शन घ्या, पुट ऑप्शन घ्या, आणि याच्या बदल्यात ते खूप सारी फीस तुमच्याकडून आकारत असतात. तर अशामध्ये काय होतं की आता 2019मध्ये अर्शद वारसी आणि त्याची जी काही बायको होती त्याला सेबीनं बॅन केलं होतं. तर हे दोघं काय करायचे की यूट्यूबवरती आपण आता अशा पद्धतीचे व्हिडिओ बघत असतो, तर ते यूट्यूबवरील लोकांना सांगायचे की हा शेअर तुम्ही घ्या, याची किंमत वाढणार आहे. मग आपल्यासारखे जे अंधभक्त असतात की ज्यांना वाटत असतं यूट्यूबवरची लाईफस्टाईल वगैरे बघून की यांना याच्यातूनच पैसा मिळतोय, तर ते लोक लगेच तो स्टॉक आणि मग निश्चितच डिमांड आल्यामुळे त्या स्टॉकची किंमत वाढते. आणि हे जे काही लोक म्हणजे हे अर्शतन ते काय करायचे, अगोदरच तो स्टॉक घेऊन ठेवायचे. मग नंतर जास्त लोकांनी इन्व्हेस्ट केल्यावर त्या स्टॉकची किंमत वाढायची आणि त्यानंतर त्यांना पाहिजे तेवढा प्रॉफिट झाल्यानंतर ते स्टॉक विकायचे आणि स्वतःचा प्रॉफिट काढून घ्यायचे. पण नंतर जे काही लोक असायचे ज्यांनी स्टॉक यांच्या ऐकण्यावरून घेतला होता, ते मात्र त्या स्टॉकमध्ये गुतायचे, कारण ह्या लोकांनी तो स्टॉक विकून त्याला डंप केलेलं असतं. तर अशा पद्धतीने हे चक्र चालत असतं. आता ज्याला काही पण नॉलेज नाही आहे आणि फक्त यूट्यूबर लोकांचं किंवा मोठ्या मोठ्या इन्फ्लुएन्सर लोकांचं बघून स्टॉक घेतलेला असतो, तो ह्या पंप आणि डंप या जाळ्यामध्ये अडकतो. आता आता एखादा ट्रेडर काय विचार करतो की आपलं जास्तीत जास्त जसं की डेरिव्हेटिव्हजमध्ये आपल्याला पूर्ण स्टॉक जितके घ्यायचे त्याची रक्कम द्यावी लागत नाही, कमी पैशामध्ये आपण भरपूर असे स्टॉक घेऊ शकतो आणि थोडा जरी तो स्टॉक वाढला की आपल्याला छान असा फायदा होतो. मग आमच्यासारखा ट्रेडर विचार करतो की हा स्टॉक जर वाढला, आपण कॉल ऑप्शन घेतला आहे, हा वाढला तर मला पैसाच पैसा आहे आणि पडला तर फक्त प्रीमियम काय जो आहे तो जाईल आणि त्यामुळे तो स्टॉक वाढत नाही आणि आहे तो प्रीमियम पण जातो आणि अशा पद्धतीने आपण पार कंगाल होईपर्यंत ह्या जाळ्यात अडकतच जातो. बरं, आता एवढं होऊन थांबतं का? नाही. तर आपल्याला ब्रोकरेज पण द्यावं लागतो. आता ज्या अकाउंटमधून आपण ट्रेडिंग करत असतो ते ट्रेडिंग ॲप काही ना काही ब्रोकरेज आपल्याकडून घेतच असतात आणि मग ह्या स्टॉकमधून नाही तर त्या स्टॉकमधून, त्या ऑप्शनमधून, ह्या ऑप्शनमधून आपल्याला पैसा मिळेल ह्या गोष्टीसाठी आपण स्टॉक्स घेतच जातो आणि आपण ट्रान्झॅक्शन करतच जातो आणि त्यामुळे मग आपल्याला हा ब्रोकरेज भरावाच लागतो. तर अशा पद्धतीने ऑप्शन आणि फ्युचरमध्ये आपले खूप सारे पैसे जातात आणि आपण कंगाल होतो. आता हे जे काही लोक असतात ह्यांच्या टोळ्याच्या टोळ्या आहेत, यांच्याकडे ना तर सेबीचं लायसन्स असतं ना तर प्रॉपर एज्युकेशन असतं. फक्त आपल्या फेम आणि गेमच्या नावावरती हे लोक स्टॉक सांगतात आणि आपल्यासारखे ट्रेडर्स त्याच्यामध्ये पैसे गुंतवतात. तो स्टॉक थोड्याफार प्रमाणात वाढतो आणि त्यानंतर हे लोक त्यांचा प्रॉफिट काढून तो स्टॉक डंप करतात, विकतात आणि त्यानंतर आपल्या स्टॉकची प्रीमियम ही कमी आणि कधीकधी आपल्याला असे लोक सांगतात की आम्ही 10% देतो, 5% दर महिन्याला देतो, तुम्ही एवढे लाख रुपये गुंतवा. तर अशा ठिकाणी सुद्धा आपण पैसे गुंतवतो आणि त्यानंतर ते लोक नवीन आपल्याला प्रॉफिट देतातही, परंतु त्याच्यानंतर ही लोक पसार होतात, पळून जातात आणि आपला पैसाही कुठे आहे आपल्याला कळत नाही. या लोकांच्या ना तर व्यवस्थित वेबसाईट्स असतात, ना त्याच्यावर काही हेल्प सेक्शन असतं, काहीच नसतं आणि अशा पद्धतीने आपल्याला गंडा बसतो. तर स्टॉक मार्केटमध्ये पैसा डोक्याने लावला तर खूप आहे, परंतु आपण जर कमी वेळामध्ये खूप पैसा कमवायचं ह्या लालची अभावी जर स्टॉक मार्केटमध्ये येत असेल आणि आपल्याला संपूर्ण नॉलेज नसेल तर आपण नक्कीच फसणार आणि नक्कीच आपला अंत हा काहीतरी खराबच होणार.